आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात भीषण महापूर आला आहे. गावोगाव पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतमाल, जनावरे, घरे वाहून गेल्याने अनेक कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडली आहेत. मुलाबाळांसह वृद्ध, महिला यांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा कठीण प्रसंगी निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील माजी नगरसेवक, शेतकरी संघटनेचे नेते व वजन काटा अध्यक्ष रमेश मालगावे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी तातडीने धान्य सामग्री देत गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. ही मदत शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, जेणेकरून ती पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवता येईल. यावेळी नेते रमेश मालगावे म्हणाले, पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू, त्यांच्या पोरापोरांच्या पोटाची भूक हीच खरी वेदना आहे. आपल्याकडून मिळालेल्या धान्याच्या प्रत्येक दाण्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले तर तोच माझ्यासाठी सर्वात मोठा समाधानाचा क्षण ठरेल. संकटात धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे, असे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्त कुटुंबाची परिस्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. लहान मुले भुकेने रडत आहेत तर वृद्ध स्त्रिया आश्रयासाठी हतबल नजरेने पाहत आहेत. अशावेळी रमेश मालगावे यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळाला. नेते रमेश मालगावे हे नेहमीच सामाजिक व शेतकरी चळवळीशी निगडीत कार्यात आघाडीवर असतात. त्यांचे कार्य संकटात आधार या उक्तीला खरं ठरवणारं आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून स्थानिकांसह सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे मनापासून अभिनंदन केले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.